गण जय गण गणेश। गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन, साद घालते अति प्रेमाने, शुद्ध मांडिले आसन। आचलस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन, मस्तक ठेवून चरणांवर तुझ करते मी वंदन। कार्य तुझे सिद्धीच जाया, दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गणेश। परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी श्री विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते। तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। श्री गजानन विजय ग्रंथ दासगणू महाराजांनी रचलेला हरिभक्त परायण श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाची निरूपण सुरू आहेत आणि आज त्याचा 13वा भाग आहे। आपण 6व्या अध्यायावर आहोत। ह्याच्या आधीच्या भागात आपण 2 संतांच्या भेटीत काय पर्वणी असते ते ऐकलेलं आहे। हा सुंदर प्रसंग आहे की जेव्हा नरसिंह महाराजांना आपली माऊली भेटायला गेली। सारखा भेटे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्याशी समरसता होणे नसे, असं दासगणू महाराजांनी लिहिलंय। दासगणू महाराजांच्या काव्य प्रतिभेबद्दल काय बोलावं आणि किती आशीर्वादित अशी त्यांची काव्यशक्ती आहे, काव्य प्रतिभा आहे, आपल्याला गजानन विजय ग्रंथाच्या प्रत्येक ओवीत ते जाणवतं। फक्त जेव्हा आपण अभ्यासपूर्ण ती ओवी वाचू तेव्हा त्यातला गूढार्थ आपल्या लक्षात येईल की खूप सूक्ष्म अशा गोष्टी त्यांनी एकेका ओवीमध्ये मांडलेल्या आहेत, ज्या फक्त आपल्याला उलगडून सांगणारे महाराज आहेत। ते विचार ते आपल्या बुद्धीत घालतात आणि आपल्याला तो ओवीचा अर्थ असं युरेका तसा तो अर्थ आपल्याला लक्षात येतो। अरे, दासगणू महाराजांना इथे असं म्हणायचं होतं का, असं होतं। तर पुढे जाऊया आपण। नरसिंह महाराजांना भेटून आपली माऊली परत आली, तिकडे भेट न झाली पौरांची। त्यांना भेटायला गावातली अनेक मंडळी त्यांच्याकडे जायला लागली। गोदा आणि भागीरथी एकत्र काननात भेटले आहेत। या महोदय पर्वणीची साधून घेऊ चला हो, असं म्हणून सगळेजण तिथे यायला गेले, पण त्याच्या आधी महाराज निघून आले आणि लगेचच दासगणू महाराज पुढचा प्रसंग सुरू करतात, जो सुद्धा अतिशय सुंदर असा प्रसंग आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे इथे असं बाकीच्या अध्यायात आपण बघितलं तर इतक्या लगेच त्यांनी पुढचा प्रसंग सुरू केलेला नाही। मध्ये एखादी ओवी येते, काहीतरी शिकवण येते, पण इथे त्यांनी लगेच पुढचा प्रसंग सुरू केलेला आहे। तो इकडे काय झाले, गजानना आधीच निघून गेले, नरसिंगाशी पुचर भिले, भेट न झाली पौराची म्हटल्यावर लगेचच दासगणू महाराज सुरू करतायत, पुढे एकदा गजानन करिता असता भ्रमण, दर्यापुराच्या सन्निध जाणं येते झाले शिष्यांसह। आता हे दर्यापूर कुठे आहे, गाव कुठे आहे, तर अकोल्याच्या जवळ आहे। त्याचं वर्णन असं केलेलं आहे, दर्यापुराच्या शेजारी शिवरगाव निर्धारी, असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वाचत येते। आता पुढे चंद्रभागा म्हटल्यावर पांडुरंगाच्या भक्तांच्या डोक्यात चंद्रभागा म्हटल्यावर पंढरपूर आठवतं, म्हणून लगेच त्यांनी इकडे दिलेले श्रोते, ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी। आता पूर्वीच्या काळी असं प्रथा होती की गावात वाहणारी कुठलीही नदी म्हणजे गंगा, कारण प्रत्यक्ष गंगेवर जाणं तेव्हा काही विमान इतकी नव्हती, विमान प्रवास व्हायचे नाही। जर
प्रवास व्हायचा तर तो बैलगाडीनी, कधीतरी कुठली तरी एखादी एसटी बिस्टी कधी सुरू झाली त्याच्यावर आहे सगळं. पण एवढ्या लांबून काशीपर्यंत पोहोचणं हे स्वप्नवत असायचं. म्हणून जी आपल्या गावातनं वाहतीये ती गंगा, अशी एक प्रथाच होती. म्हणून इकडे लिहिलंय, ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी. आता पयोष्णी ही कुठली नदी? तर पयोष्णी म्हणजे काटेपूर्णा म्हणून एक नदी आहे जी अकोल्यामधनं वाहते. तिथे काटेपूर्णा नावाचं धरण सुद्धा आहे. तर सांगायचं एवढ्यासाठी की कुठपर्यंत गेले महाराज, तर ते दर्यापूर म्हणजे अकोल्याच्या जवळ येतं. तर तिथपर्यंत ते गेले, शिष्यांसह गेलेले आहेत. तिकडे त्यांनी दिले या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित, चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. आज मल्टीलिंग्विस्टिक स्किल खूप जणांमध्ये असतात, कारण आज तेवढी आपल्याकडे काय म्हणतात तेवढ्या सोयी उपलब्ध आहेत. आपण ऑनलाईन लर्निंग करू शकतो, युट्यूब वरनं शिकू शकतो. ज्यांना बेसिक भाषेची आवड असेल आणि भाषा नवीन नवीन शिकायची ज्यांच्यामध्ये स्किल असेल, त्यांना आज हे खूप सोपं आहे. त्यामुळे चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला असं म्हटल्यावर आजच्या जनरेशनला त्यात काही असं फारसं वाटणार नाही, पण त्या काळी त्यांना चार भाषा अवगत होत्या. हे फार विशेष गोष्ट होती. कारण कसं आहे, आपल्या गावातली माणसं आता कोकणातली बघा तर एकमेकांची बोलण्याची भाषा म्हणजे मराठी. मग त्या मराठीचे वेगवेगळे प्रकार असू शकतील, पण शेवटी मराठीच. आता असं झालंय की जग छोटं झालेलं आहे. आपल्याकडे मुंबईत बघितलं तर कुठून कुठून लोक येतात, त्यामुळे आपल्याला साहजिकच चार भाषा आपोआप येतात. गुजराती, हिंदी, इंग्लिश, मराठी या तर बेसिक भाषा आपल्याला येतात. पण त्या काळी तसं नव्हतं. त्या काळी आजूबाजूला त्याच भाषेची लोक राहायची. म्हणून चार भाषा त्यांना तेव्हा येणं हे विद्वत्तेचं लक्षण होतं. म्हणून इकडे लिहिलेलं आहे की चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला, कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वऱ्हाडी पसरली साची, ज्याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. सूर्योपासना होती व्रजभूषणाची, आणि त्याच्या विद्वत्तेची कीर्ती खूप दूरवर पसरलेली होती. आता हे ब्रजभूषण कोण होते ते ह्याच्यात लिहिलेलं नाही, पण ते एक स्वातंत्र्य सेनानी होते. 1857च्या लढ्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आणि असे स्वातंत्र्य सेनानी म्हणजे हे ब्रजभूषण. पण त्यांची सूर्योपासना असल्यामुळे प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उदयाचा येता दिनकर अर्घ्य त्यासी देत असे. जे आपण करावं ते त्यांनी इथे लिहिलेलं आहे की का त्याची एवढी विद्वत्ता होती. सकाळी लवकर उठायचा, त्याच्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा. पंच पंच उषक्काला व्रजभूषण उठे भला, सारून प्रातर्विधीला ऋणोदयी स्नान करी, तेही शीतोदकानी ऐसा कर्मठ परिज्ञानी. मान मान्यता विद्वज्जनी जाती होती विशेष. अतिशय सुंदर असं वर्णन दासगणू महाराजांनी केलेलं आहे की ती व्रजभूषण कसे असतील असं डोळ्यासमोर येतं. त्या गावाला योगीराज फिरत आला. आता भास्कर पाटील आठवा. भास्कर पाटील अजिबात मनाची तयारी नव्हती महाराजांना शरण जाण्याची. तयारी होती, पण महाराजांच्या एकूण रूपावरनं त्यांना अजिबात त्यांच्याजवळ ते गेले नसते, म्हणून त्यांना विहिरीची चमत्कृती करावी लागली. तसंच इथे सुद्धा व्रजभूषणाची ही एवढी उपासना, ही साधना, हे सगळं महाराजांना कळलेलं होतं, म्हणून महाराज त्याला भेटायला तिकडे गेले. मी जसं गेल्या वेळी सांगितलेलं की गुरु आपल्याकडे येतो का आपण गुरूंकडे जायचं. खरं शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे मुंडकोपनिषदात की गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, असं आपण गेल्या वेळी बघितलेलं होतं की गुरुकडे आपण जावं. पण गुरुकडे आपण जाण्यापेक्षा आपले सद्गुरू स्वतःच सगळ्यांकडे जातात. ज्यांची तयारी झालेली आहे त्यांच्यापर्यंत सद्गुरू पोहोचतात.
त्या गावाला योगीराज फिरत आला, वाटे तपाचे द्यावे आला फल त्या व्रजभूषणाची. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी. काय सुंदर, अतिशय सुंदर वर्णन आहे की चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी. समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्नानाला. आता महाराज बसलेले होते आणि तिकडे समोर नदीच्या किनाऱ्यावर व्रजभूषण स्नानाला आलेले आहेत. त्याच्यानंतर पहाटेचं सुंदर वर्णन केलेलं आहे. ती प्रभातीची होती वेळा, प्रकाशला दिशा नाही. कुक्कुटाचा आवाज येई वरचे वरी ऐकावया. आजकाल ऐकू येत नाही कुक्कुटांचे आवाज, पण कसं असेल, ही किती छान अशी सुंदर पहाट आहे. नदीच्या किनाऱ्यावर महाराज बसलेले आहेत, तिकडे व्रजभूषण आलेत, पक्षी किलबिलाट करतायत, कोंबडे हरवतायत. चातक भारद्वाज पाखरे, ते पण इतकं सुंदर वर्णन केलंय. चातक भारद्वाज हे असे पक्षी दिसणं हे शुभ मानलं जातं, त्यामुळे त्याचं वर्णन आलेलं आहे. चातक भारद्वाज पाखरे, जाऊ लागली अत्यादरे, भास्कराची सामोरे पूर्व दिशा लक्षून. काय सुंदर लिहिलेलं आहे. भास्कराचा उदय होता, तम निमाला हा हा म्हणता, जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवणं. प्रत्येक एक एक ओवीमध्ये दासगणू महाराजांनी इतकं त्याचं सौंदर्य खुलवलेलं आहे की ती सगळी, तो सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. त्यांना सदैव उन्मनी अवस्थेत असायचे, ईश्वरी आज्ञेने कार्य करत होते. ईश्वराची आज्ञा झाली, जा त्या व्रजभूषणाला, त्याचा उद्धार करायला जा. महाराज इकडे आले, स्वतः उन्मनी अवस्थेत आहेत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार. आता एवढ्या पहाटे त्यांच्या बरोबर एवढे शिष्य होते, मंडलाकार बसण्या एवढे. ते शिष्य नव्हते, किरणे थोर त्या गजानन भास्कराची. काय सुंदर. गजाननाला सूर्य म्हटलेला आहे, महाराजांना माऊलीला सूर्य म्हटलेला आहे. आणि त्या सूर्याची, गजानन भास्कराची किरण म्हणजे त्यांचे शिष्य. तई व्रजभूषण तत्वता. आता व्रजभूषण रोजच्या त्यांच्या रुटीन प्रमाणे त्या नदीवर आलेले आहेत, सूर्याला अर्घ्य द्यायला आलेले आहेत. झाला सूर्याची अर्घ्य देता, तो हा प्रत्यक्ष पाहिला, तो हा पुढे पाहिला, तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. आता सूर्याला अर्घ्य द्यायला आलेला असताना समोर एक मूर्ती बसलेली आहे आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतंय व्रजभूषणाला की हे स्वतः भास्कर आहेत. आईचा सूर्याप्रमाणे सतेज कांती, आजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे. आता डोळ्यासमोर आणा की महाराज कसे बसले असतील, आजूबाजूला कसा परिसर असेल, कुठेतरी तांबडं फुटायला लागलेलं असेल, सुंदर नदी वाहते, त्या पाण्याचा खळखळाट ऐकू येतोय. तिथे एका ठिकाणी महाराज बसलेले आहेत त्या वाळवंटात, आजूबाजूला शिष्य बसलेले आहेत, व्रजभूषण घेऊन येत आहेत त्यांच्या अर्घ्याचं सामान. आणि बघतोय तर अरे, सूर्याप्रमाणे सतेज कांती, आजानुबाहू निश्चिती, दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे, असे महाराज त्याला दिसलेत. आणि ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी, संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. तिथे व्रजभूषणाची तयारी किती होती हे लक्षात येतं की बसले असतील कोणीतरी त्यांच्या शिष्यांबरोबर किंवा त्यांची इतर मंडळींबरोबर, पण ब्रजभूषणाने ओळखलं. त्याची निरीक्षण शक्ती इतकी जबरदस्त होती. का विद्वान होते ते? ह्याच्यासाठी की फक्त शब्द पांडित्य नव्हतं, तर आकलन शक्ती होती. लगेच लक्षात आलं ही कोणी सामान्य व्यक्ती बसलेली नाही. आणि म्हणून ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी, संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ्य दिले पायांवरी गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणाही अखेरी घातली, त्याने घातली तयाला. आणि त्यानंतर सूर्याचे 12 नावं घेऊन 12 सूर्य नमस्कार घातले. आता हे जे आहे
हे तरुण मुलांना हा पॅरेग्राफ असा लावून ठेवायला पाहिजे. लवकर उठावं, सूर्याला अर्घ्य द्यावं, 12 सूर्यनमस्कार घालावे. हे सगळं कशासाठी? तब्येतीसाठी, अक्कलेसाठी, मेंदू शार्प होण्यासाठी, सूर्याची शक्ती आपल्यात प्रवाहित व्हावी ह्याच्यासाठी. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या मुलांना सांगा, तुम्ही हे नक्की वाचा असं त्यांना सांगा की काय करायचं. ऐकतील नाही ऐकतील ते महाराजांवर सोपवायचं, आपण सांगायचं काम करायचं. मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, ऐसी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननाची, आदरे भली न्यूनता ती नाही पडली कशाची ते ठाया. न्यूनता ती नाही पडली कशाची ही ते ठाया. इथे त्यांचं सांगण्याचा उद्देश असा आहे, सामानाची नव्हे, सामुग्रीबद्दल बोलत नाहीये, ते बोलतायत मनाबद्दल. पूर्ण चित्ताने त्यांनी महाराजांची ही आरती ओवाळलेली आहे, पूर्ण चित्ताने त्यांना अर्घ्य दिलेला आहे. एक चित्त होऊन प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. काय स्तवन केलेलं आहे? त्याच्या आधी म्हणतात, माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे, दर्शन दिव्य पायांते आज झालो धन्य मी. ओळखलंय त्याने महाराजांना, माझ्या तपाचरणाचे फल आजी मिळाले साचे. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्य भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. ज्ञाननिधी, ज्ञानाचा साठा ज्यांच्या जवळ आहे, हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असं ती प्रत्यक्ष, असं दासगणू महाराज म्हणाले. तेच इथे एक एक शब्द त्यांनी इतका सुंदर वापरलेला आहे. आणि त्यानंतर व्रजभूषण म्हणतात, हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राशी. माऊली साक्षात परब्रह्म आहे हे व्रजभूषणांनी ओळखलेलं आहे. आणि लगेच त्यांनी काव्य तयार केलेलं आहे, हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राशी, ऐसे युगायोगी किती अवतार घेशी. झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे, गजानन गुरो मज पाव आता. काय सुंदर प्रार्थना. तिकडे केवळ महाराजांचं दर्शन होता क्षणी ते धावत गेलेले आहेत. त्यांची सगळी उपासना त्यांनी केलेली आहे, पूजा केलेली आहे आणि त्यांच्यावर काव्य सुद्धा केलेलं आहे. ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. आणि पुढचा प्रसंग, योगेश्वरे त्या आलिंगन, दृढ दिधले त्या दोन्ही करे. आतापर्यंत आपण गजानन विजय ग्रंथामध्ये जे भक्त बघितले, त्याच्यापैकी हा पहिला भक्त आहे ज्याला महाराजांनी आलिंगनच दिले. महाराजांनी आलिंगन देणं ही किती मोठी गोष्ट आहे की जेव्हा संत सत्पुरुष नुसता आपल्या मस्तकावर हात ठेवतात, तेव्हा सुद्धा आपल्या आतून काहीतरी कुठेतरी हलकं झाल्यासारखं वाटतंय, काहीतरी छान आपल्या शरीरात आपल्या मनात बदल होतात असं वाटतं. जिकडे म्हणजे हे अनुभवावरून सांगते की जेव्हा नांदेडकर गुरुजींचा हात डोक्यावर ठेवला जायचा, तेव्हा जे काही अनुभूती असायची ती फार वेगळी असायची. पण इथे प्रत्यक्ष महाराजांनी व्रजभूषणाला आलिंगन दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये काय झालं असेल. असं म्हणतात की जेव्हा असं सत्पुरुष स्वतःहून असे काहीतरी क्रिया करतात, तेव्हा ते त्यांचा शक्तिपात करत असतात, त्यांची कुंडलिनी जागृत करत असतात. आणि हे इकडे महाराजांनी केलेलं आहे की त्यांनी माय जैसी लेकराला प्रेमे धरी पोटाला, तेवी व्रजभूषणाला धरी ते झाले महाराज. कधी कधी पारायण करताना किंवा हा अध्याय नुसता वाचताना ह्या ओवीवर रेंगाळावं की जे व्रजभूषणाने प्रत्यक्ष अनुभवलं
ते आपण कल्पना करून अनुभवायचा प्रयत्न करावा. आपण नसू व्रजभूषणासारखे विद्वान, आपली तेवढी साधना नाही, आपलं तेवढी उपासना नाही, काहीच नाही आपलं, पण तरी सुद्धा कल्पनाशक्ती तर देवाने दिलेली आहे आणि प्रेमाची भावना दिलेली आहे. असा कुठलाही जीव नाही ज्याच्या मनामध्ये प्रेम नाही. तेव्हा बाकी काहीही नसू दे, पण जर आपलं माऊलीवर प्रेम असेल तरी कल्पनाशक्तीने ही गोष्ट आपण अनुभवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आणि अशी कल्पना करून जेव्हा ते अनुभवू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की जर नुसत्या कल्पनेच्या अनुभवात एवढा आनंद आहे, तर प्रत्यक्षात व्रजभूषणाला जेव्हा आलिंगन दिलं तेव्हा त्याला काय झालं. तर अतिशय आवडता प्रसंग आहे हा माझा, कारण हा विचारच खूप सुंदर आहे की जिथे माय जैसी लेकर आला प्रेमे धरी पोटाला, तेवी व्रजभूषणाला धरी ते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिलेला थोर थोर, सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषण. आता हे व्रजभूषणाला नको होतं म्हणजे काय, की जिथे माऊलीने आलिंगन दिलेलं आहे तिथे सगळं आलं, मागण्याचं काही राहिलं नाही, किंवा काही त्यांनी सांगितलं असेल पण तो इतका भारावून गेलेला असेल, कारण जिथे त्यांनी पाहता क्षणी त्याच्या लक्षात आलेलं आहे की हे कोणीतरी असामान्य अलौकिक पुरुष आहेत, त्या अर्थी त्यांनी आलिंगन दिल्यावर नक्कीच व्रजभूषणाला त्यांनी भान त्याचं हरपलं असेल, पण तरी सुद्धा महाराजांनी याचा आशीर्वाद त्याला दिलेला आहे आणि पुढे अतिशय सुंदर उपदेश केलेला आहे. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. अतिशय महत्वाचा उपदेश आहे. कर्म मार्ग सोडू नको. आपण कर्म मार्ग सोडूच शकत नाही. का? कारण जन्माचं मूळच कर्म आहे. जी कर्म आपण केली त्या कर्माची फळ म्हणून आपण आज इथे जन्माला आलेलो आहोत आणि प्रारब्ध भोग भोगत आहोत. मग असं असताना कर्म मार्ग सोडून चालणारच नाही. कर्म मार्ग सोडू नको. फक्त कर्म कशी करायची आहे हे गेल्या वेळी नरसिंह महाराज आणि महाराजांच्या संवादाच्या वेळी जे सांगितलं होतं तेच आज पुढे परत येणार आहे. थोडंसं रिपिटेशन होईल कदाचित. विधी निरर्थक मानू नको. आजकाल ही अंडरलाईन करून ठेवण्यासारखी ओवी आहे. गुरुजी जेव्हा घरी येतात पूजेला, तेव्हा पूजा सुरू करण्याआधी त्यांना विचारलं जातं किती वेळ लागेल, म्हणजे भरभर आटपा, आम्हाला ऑफिसला जायचं, आमच्याकडे पाहुणे येणार आहेत, आमच्याकडे जेवायला मंडळी येणार आहे. ते सगळं महत्वाचं आहे. जे तुम्ही करताय ते पटपट आटपा. जेव्हा पूजेसाठी आपण कुठल्या तरी वैदिकांना बोलावतो, तेव्हा बोलावताना सांगायचं सामान सगळं आणाल ना तुम्ही, आम्ही फक्त सोळं नेऊन बसतो, नेसून बसतो. आता ह्या गोष्टी का मुद्दाम सांगाव्या लागतात, इथे महाराजांनी जे सांगितलंय विधी निरर्थक मानू नको, काहीतरी त्याच्या मागे सायन्स आहे म्हणून हे सगळे विधी लिहिलेले आहे. उगाच नाही लिहिलेले. व्रत वैकल्य उगाच नाही आहे, त्याला शास्त्रीय महत्व सुद्धा आहे. पण मग ते कसं तरी करायचं, त्यापेक्षा नाही करायचं. पण जर करायचं तर व्यवस्थितच करायचं. मग जर आपल्या घरी पूजा होत असेल तर आपल्या घरी पूजा होणार आहे हा आनंद सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे. पूजा हा सार्वजनिक पूजा वेगळी असते, हा आपला पर्सनल घरातला असा विधी असावा. तुम्ही बोलवा 10 लोकांना, पण महत्व पूजेला द्या. आणि त्या पूजेला महत्व देताना जर आपल्या घरी आपण एखादी पूजा करतोय तर
आपल्याला खरंच मनापासून ती जर पूजा करायची असेल तर त्या पूजेची तयारी करायला किती आनंद झाला पाहिजे की आपल्याकडे वैदिक येणार आहे त्यांच्यासाठी सगळी तयारी आपण स्वतः करून ठेवायची, जाऊन फुलं घेऊन यायची, सुपाऱ्या चांगल्यातल्या घेऊन यायच्या, देवासाठी छोट्या सुपाऱ्या नकोत. जो आपल्याला भरभरून देत आहे त्याला देताना आपण असा का भेद करावा. खरंच मिळतात. तुम्ही मार्केटमध्ये गेलात 2 प्रकारच्या सुपाऱ्या मिळतात, एक अशा मोठ्या छान टपोऱ्या आणि एक एवढ्या एवढ्याशा असतात. विकताना विचारतात पण कशाला हव्यात, पूजेला हव्यात ह्या छोट्यावाल्या घेऊन जा. म्हणजे जो आपल्याला एवढं भरभरून देतोय त्याला देताना हा ठीक आहे सांगतात ते देवाला थोडीच जाणार आहे ते, तर ते काय पूजा करणार ते घेऊन जाणार. हो पण तुम्ही त्यांना, ते मीडिएटर आहेत. जर तुम्ही त्यांना दिले तर ते वरती पोहोचणार आहे ना देवाकडे तुमच्या. म्हणजे त्यांना जसं देताय तसंच त्याला देताय. मग हा विचार मनात यायला हवा की जर आपण पूजा करतोय येताना सामान पण तुम्हीच घेऊन या, असे सांगण्यापेक्षा मी सगळी तयारी करून ठेवते, तुम्ही येण्याच्या आधी सगळं तयार राहील, हे जर त्या वैदिकांनी ऐकलं त्यांना किती आनंद होईल, ते किती आवडीने आणि किती चांगल्या प्रकारे ती पूजा सांगायला तयार होते. मागे एकाने सांगितलं होतं की सकाळी पूजेला बोलावलं नाही, आम्हाला नंतर वेळ नाही, लवकर या लवकर या. ते आपले लवकर घाईघाई करून घरी आले, दार उघडलं आणि जी व्यक्ती पूजेला बसणार होती तिच्या तोंडात ब्रश होता. अजून तुम्ही ब्रश पण केलेलं नाही आणि मला यायची घाई केलेली आहे. आता त्या वैदिकांना कसं वाटेल जेव्हा तुम्ही त्यांना बोलावता घरी, तुम्हीच घाई केली की आम्हाला ऑफिसला जायचं, तुम्ही लवकर या, आणि ते तुमच्याकडे घाई करत आले. आता तुम्ही दार उघडल्यावर जर तुमच्या तोंडात ब्रश असेल तर समोरच्या त्या वैदिकाला काय वाटेल, हा विचार नको का करायला. जर एखादी वेळ त्यांनी तुम्हाला दिलेली आहे त्याच्या त्या वेळेच्या आधी आपण सगळं आपल्या पूजेचं साहित्य जे जे काही करतोय, पूजा हे मी जस्ट सांगते, गणपतीची पूजा असू शकते, देवीची पूजा, जे काही असेल, जे काही तुम्ही विधी करत आहात त्या विधीत पूर्ण इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. हेच इथे महाराज सांगतायत की कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. लिप्त होणं म्हणजे काय, एखादं रुटीन ठरवलेलं आहे, जसं व्रजभूषणाचं होतं, पंचपंचौषध काला व्रजभूषण उठे मला, सारून प्रातर्विधीला अरुणोदयी स्नान करीते, ही शितोदकानी ऐसा कर्मठ परिज्ञान. आता हे सगळं त्याचं रुटीन होतं, कधीतरी काहीतरी झालं आणि रुटीन गरज आहे कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीची, म्हणजे काहीतरी वेगळं करायची गरज आहे. उदाहरणार्थ घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला ताप आलाय, काय झालंय छोटं मोठं, तर नाही, मी आधी माझे सगळे विधी उरकून येतो त्याच्यानंतर मी तुझ्याकडे बघू, असं म्हणून चालेल का. लिप्त होऊ नये म्हणजे काय की त्याला असं घट्ट धरून ठेवू नये. जिकडे गरज असेल तेव्हा कुठेतरी ते नियम एखादा दिवस मोडला तरी त्यात काहीही होत नाही. बरं, तो मोडल्यानंतर सतत मनाला सांगत राहणं, अरे मी चुकले, अरे मी चुकले, मी मी हे वेळेत केलं नाही, मी चुकले मी चुकले मी चुकले, असं करून तुम्ही स्वतःच्या मनाला पूर्ण पूर्ण निगेटिव्ह इंडिकेशन देत आहात की मी चुकले मी चुकले माझं चुकलं, मी नियम मोडायला नको. तर असं नसतं हो. तुमची इंटेन्शन्स महत्वाची असतात, तुम्ही कशासाठी नियम मोडलाय. जर ते कारण योग्य असेल तर त्याच्याबद्दल, हा असं असेल एखादा माझा नियमच आहे की संध्याकाळी मी मा- काहीतरी आपली स्तोत्र बित्र म्हणल्याशिवाय जेवणार नाही, असा तुमचा नियम आहे, आणि आज कोणीतरी मित्र मैत्रिणी ऑफिसचे कुठले तरी पार्टीला बोलावलं, जाऊ दे नंतर म्हणू आल्यावर, ते कदाचित चुकीचं ठरेल. की तुम्ही ठरवलंय ना, तुम्ही हे म्हटल्याशिवाय जायचं नाही. हा पार्टीला गेलात
तर ते चुकीचं ठरेल. पण घरात गरज आहे तर ते ठीक आहे. का? कारण तिथे गरज आहे. पार्टी ही तुमची हौस आहे, मौज मजा करायची वेळ आहे. ह्या दोन गोष्टी, इंटेन्शन्स, तुमचा जर नियम मोडला तर कशामुळे मोडला हे इंटेन्शन क्लिअर असेल तर त्याचा दोष लागत नाही. असो, कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आणि त्याचा पुढचा उपदेश जो आहे तो खरा कर्मयोग महाराजांनी सांगितलेला आहे. आचरून कर्म फल टाकिता भेटतो घननिळ. आपण वाचताना कसं वाचतो, आचरून कर्म फल टाकिता भेटतो घननिळ, असं नाही येते. आचरून कर्म फल टाकिता भेटतो घननिळ, त्याच्या अंगी न लागे मळ, या कर्माचा केव्हाही. गेल्या वेळी आपण हे बोलून झालेलं आहे, तरी एकदाच थोडक्यात सांगते की जी कर्म प्रारब्धानी आपल्या वाट्याला आलेली आहेत ती कर्म अतिशय चोखपणे ईश्वरार्पण बुद्धीने, की ही सगळी कामं कर्म जी माझ्या वाट्याला आले ती मी 100% देऊन पूर्ण करणार आणि ती सगळी महाराजांना समर्पित करणार. जे करतोय ते महाराजांसाठी करतोय, त्यांच्यासाठीही नाही, ते आपल्यासाठीच करतो. पण मनात हा भाव असावा की महाराज आज येणार आहे, त्यांनी आपलं घर बघितलं तर कसं नीटनेटकं हवं, त्यांनी आज माझं घरी येऊन जेवायला जर ते आले तर आपल्या घरचं जेवण कसं असायला हवं. अशा प्रत्येक गोष्टीत जर आपण महाराज त्यांचा अनुसंधान ठेवलं तर प्रत्येक घडणारी कर्म ही छानच होतील आणि सुंदरच होतील. आचरून कर्म फल टाकिता भेटतो घननिळ. फल टाकिता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा ते संगोत्व कर्मणी. भगवद्गीतेतला अतिशय महत्वाचा, जवळजवळ सगळ्यांचा पाठ असेल असा श्लोक आहे, पण तो नुसता पाठ करून उपयोगी नाही. आचरून कर्म फल टाकिता भेटतो घन निळ, हे डोक्यात घट्ट बसलं पाहिजे की कर्मच अशी करा की ती कर्म करताना जे समाधान मिळतं ते समाधानच तुमच्या कर्माचं फळ आहे. इतर कर्माची, इतर फळांची अपेक्षा करू नका. शेतकऱ्याचं कर्माचा सिद्धांत सांगितला होता की नाही मला आठवत नाही, पण दोन शेतकरी आहेत, बाजूबाजूला शेत आहेत, दोघांनीही सारखीच मेहनत घेतली, एकाच ठिकाणाहून बियाणं आणलंय, एकाच दिवशी पेरलेलं आहे, एकाच दिवशी त्याला सगळं खत पाणी दिलेलं आहे, रोप आले, त्याच्यावर धान्य आलेलं आहे आणि आता कापणी करायची आहे उद्या. आणि आज संध्याकाळी एकाच्या शेतावर टोळधाड पडते आणि सगळी पिकाची नासाडी होते. आणि दुसऱ्याचं भरभरून पीक आलेलं असतं, दुसऱ्या दिवशी तो कापणी करतो, त्याला भरभरून त्याचं मूल्य मिळतं. आता हे काय झालं, सगळं कर्म दोघांनीही सारखं केलेलं होतं, सगळं सगळं तेच होतं, मग असं का झालं? कारण हा कर्माचा सिद्धांत आहे. कर्माची गती अतिशय गहन असते, त्याच्यात कुठल्या कर्माचं फळ कधी परिपक्व होऊन आपल्याला मिळेल सांगता येत नाही. का मा फलेषु कदाचन म्हटलेलं आहे, कारण तो कर्माचा सिद्धांत आपल्याला माहित नाही, कुठला फॉर्म्युला त्याच्यात अप्लाय केला जातो आपल्याला माहिती नाही. म्हणून आपल्याकडे एवढंच आहे की आपण आपल्याला प्राप्त झालेली कर्म चोखपणे करणं. मग ती चोखपणे केली की नंतर त्याच्यातनं जे फल निर्माण होईल ते प्रसाद बुद्धीने घेणं. जेव्हा काहीतरी वाईट आपल्या बाबतीत घडतं तेव्हा आपण नेहमी असं म्हणतो की असं माझ्या बाबतीत काय झालं, मी तर सगळं 100% देऊन सगळं बरोबर केलं होतं. आता आधीच कुठे माहितीये, गेल्या जन्मी तुम्ही काय केलं आम्ही काय केलं हे आपल्याला काहीच माहिती नाही, सद्गुरूंना माहितीये. आणि ते गेल्या जन्मी केलेलं जे काही कर्म असेल ते तुमच्या ह्या जन्माच्या फळांमध्ये कुठेतरी ते अ, आपल्याला भोगावं लागतं फलरूपात.
ह्या जन्मी केलेल्या कर्मांच्या फळांच्या बाबतीत आधीच्या जन्मी केलेल्या कितीतरी उदाहरणं आहेत. गांधारीचं उदाहरण आहे की गांधारी एकदा रणभूमीवर घेऊन गेली तिला. सगळे कौरव तिकडे त्यांची शव पडलेली होती. अतिशय दुःखात होती की असं काय झालं, मी काय केलं. आणि तिथे कृष्ण आले. म्हणजे कृष्णाला तिने विचारलं. कृष्णाला तर शापच दिलेला होता, पण तरीही तिने विचारलं की मला माझे 80 जन्म आठवतात. त्या 80 जन्मात तरी मला असं वाटत नाही की मी काहीही असं केलेलं आहे की ज्याने मला माझ्या 100 पुत्रांची शव इथे पडलेली आहेत. तेव्हा कृष्ण सांगतो तुला 80 जन्म आठवत आहेत. त्याच्या आधीचे जन्म मला माहिती आहे. त्यामुळे तो तिला कारणही सांगतो की कुठल्या तरी जन्मात तू एक राजकन्या होतीस आणि तुला एक व्याधी होती. त्या व्याधीसाठी काही जणांचे नाहक बळी गेलेले आहेत. ती व्याधी बरी होण्यासाठी काही जीवांचे, प्राण्यांचे. मग त्याच्यावरती म्हणते जर असं होतं तर मग एवढ्या जन्मांनंतर मला काय भोगावं लागेल. त्याच्यावर कृष्ण म्हणतो की तेव्हा ज्या 100 जीवांचे हत्या झाली तुझ्यामुळे, नाहक हत्या झाली, त्याची फळं भोगण्यासाठी तुला 100 पुत्र जन्माला येणं गरजेचं होतं आणि 100 पुत्र जन्माला येण्याचं पुण्य तुला एवढ्या जन्मांमध्ये मिळाले. पुण्याईने 100 पुत्र जन्माला आले, पण तेव्हा केलेल्या काही गोष्टींमुळे तुला हे बघावं लागलेलं आहे. सांगायचा मुद्दा असा की कुठल्या जन्माचं कर्म कुठल्या फलरूपाने ह्या जन्मात आपल्याला भोगायला येईल आपला त्यावर कंट्रोलच नाही. म्हणून आणि केवळ म्हणून आपण फक्त कर्मच करावी आणि ती 100% करावी. बाकी सगळं महाराजांवर सोडून द्यावं. महाराजांना माहिती आपण काय केलेलं आहे, कुठलं फळ आपल्याला भोगणं आता सुसह्य आहे ते महाराज बघतात. त्याप्रमाणे ती फळं आपल्याला प्राप्त होतात. ह्यासाठी ती कर्म ईश्वर अर्पण करायची आणि जे फळ मिळतंय ते फिल्टर करूनच आलेलं आहे आपल्याकडे. जर आपले सद्गुरू असतील तर सद्गुरू ती सगळी फळं आपल्याकडे फिल्टर करून पाठवतात. म्हणून तर डोंगरा एवढं काही प्रारब्ध असलं तर ते छोट्याशा मोहरीच्या दाण्या एवढं करतात. तर हे सगळं जे सद्गुरू जेव्हा येतात तेव्हा हे सगळं शक्य होतं. आणि म्हणून आचरून कर्म फल टाकिता भेटतो घन निळ, त्याच्या अंगी न लागे मळ. या कर्माचा केव्हाही मळ लागतो म्हणजे काय, तर आपण केलंय कर्म आता त्याचं मला हेच फळ पाहिजे, हेच फळ पाहिजे, हेच फळ पाहिजे, हे सतत मनात असतं. ते फळ नाही मिळालं तर कुठेतरी ते मनात राहतं की आपल्याला मिळालेलं नाही. झालं ना, लागलं अंगाला ते कर्म. आता ते फळ प्राप्त होण्यासाठी काहीतरी कर्म आपल्याकडून पुन्हा होणार. जसं रक्तबीज राक्षसाचं उदाहरण आहे सप्तशतीमध्ये, की त्या रक्तबीज राक्षसाला मारलं की त्याचा रक्ताचा एक थेंबही जिथे पडला तिथून नवीन राक्षस तयार झाला. असं त्याचं वर्णन आहे. खूप मोठं युद्ध असतं आणि त्याच्यात त्या रक्तबीजाचा नाश करणं खूप कठीण असतं. तो रक्तबीज राक्षस म्हणजे या आपल्या मनातल्या वासना. एक वासना आपण पूर्ण केली की त्याचं पुढच्या वासनेचं बीज त्यात रोवलं जातं. जसं मागे सांगितलं होतं, घर घ्यायचं, घर घ्यायचं, घर घ्यायचं. घर घेतलं, आता घरात फर्निचर हवं, घराला छान रंग द्यायला हवा, छान पडदे हवे. एक वासना पूर्ण केली, दुसरी वासना निर्माण झाली. त्यालाच ते फाटे फुटत 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 आपण किती त्या वासनांचे डोंगरच्या डोंगर तयार करतो, पर्वतच्या पर्वत तयार करतो आणि त्याच्यासाठी ही कर्म घडत राहतात. त्या कर्मांची ठराविक फळं मिळावी असा अट्टाहास असतो. मग ती फळं मिळाली नाही की कर्म अजून वाढत जातात.
ती फळं मिळेपर्यंत आणि हे चक्र चालूच राहतं. म्हणून दासगणू महाराजांनी एका ग्रंथात असं म्हटलेलं आहे, कर्म ही या संसार वृक्षाची मुळं आहेत. कारण कर्मामुळेच आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे. म्हणून आचरून कर्म फल टाकिता भेटतो घननिळ, त्याच्या अंगीने लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी मनी. म्हणजे हृदयात माझे हे बोल ठेव, प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. म्हणजे तो रोज ध्यान करायचा आणि प्रत्यही रोज माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. आपण रोज इथे ध्यान केलं जातं. अतिशय सुंदर उपक्रम आहे हा, की रोज ध्यानासाठी काही वेळ प्रत्येकाला द्यायला लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी साधना घडते आहे ऑर्गनायझर्स कडनं. कारण नाहीतर ध्यान होत नाही. आपण घरी नुसतं बसून म्हटलं चला ध्यानाला बसू ठराविक वेळेला, ते होत नाही. जेव्हा असं समूहामध्ये ध्यान केलं जातं तेव्हाच ते होतं. म्हणून ही खूप मोठी साधना आहे. असो, प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन, असं इकडे त्यांनी म्हटलंय. आणि पुढे ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला, त्या ब्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगाव. आणि इथे महाराज, इथे ब्रजभूषणाचा वृत्तांत प्रसंग संपलेला आहे. खूप मोठा उपदेश त्यांनी ब्रजभूषणाला दिलेला आहे. कर्म मार्ग सांगितलेला आहे, कर्मयोग सांगितलेला आहे. त्याच्यावर भरभरून त्याला प्रेम दिलेलं आहे, त्याला आलिंगन दिलेलं आहे महाराजांनी. मस्तकावरी ठेवीला कर, त्याची रोजची जी उपासना. महाराजांना कर्तृत्ववान लोक आवडतात. जे आपल्या अंगी गुण आहेत त्यांचा योग्य वापर करून कर्तृत्व करत राहणं काहीतरी, हे महाराजांना आवडतं. त्यामुळे ब्रजभूषणाचे अतिशय कौतुक त्याने केलेलं आहे. आणि पुढे या शेगावाचे होते नाव, पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंशे लाधला ठाव. या शेगाव या शब्दाला, शेगावचं महत्व सांगायचं म्हणजे असं म्हणतात की गर्गाचार्य मुनींची आपल्या शेगावमध्ये समाधी आहे. आता गर्गाचार्य नावाचे मुनी पण खूप झाले, त्यामुळे हे नक्की कुठले गर्गाचार्य हे सांगणं कठीण आहे. पण गर्गाचार्य मुनींची समाधी आहे ती कुठे आहे, तर गोविंदबुवा टाकळीकर कीर्तन करायला आलेले असताना जिथे महाराज मी लिंबाखाली बसून कथा त्याची ऐकतो असं म्हणाले, त्या लिंबाच्या झाडाखाली त्या गर्गाचार्य मुनींची समाधी आहे. तर असं शेगाव पर मोठ्यांचं मंदिर जे आहे तिथला शिवलिंगाचं दर्शन साक्षात श्रीकृष्णाने घेतलेलं आहे. जेव्हा श्रीकृष्ण भगवान रुक्मिणी मातेला न्यायला आले तेव्हा ते शेगावामध्ये शेगावामध्ये गेलेले आहेत, मुंड गावात गेलेले आहेत. तर शेगावमध्ये त्या मोठे मंदिरच्या शिवलिंगाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे इथे त्यांनी शेगावचे नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंशे लाधेला ठाव, शेगाव या शब्दाला त्याच्यावरून हे आठवलं म्हणून सांगितलं. तेच हल्ली प्रचलित आहे उद्धव वराडात, 17 पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला. 17 पाटील तिकडे होते. आता पाटील हे एक भूषण आहे. कितीतरी वेगवेगळी पाटील नावाची. आता हे जे पाटील आपल्याला पुढे बघायचे आहे 7व्या अध्यायात, ते पाटील म्हणजे गणेश पाटील असं त्यांचं कुळाचं नाव आहे. अनेक पाटील, लांजे पाटील म्हणून आहेत, त्यानंतर बुर्जे पाटील म्हणून आहेत. असे वेगवेगळे पाटील हे लागलेलं आहे. मुख्य त्यांचं आडनाव वेगळं असतं. त्यामुळे गणेश पाटील हे त्यांचं, जे आपल्या संस्थांचा कारभार बघतात त्या सगळ्यांचं मूळ कुळ हे गणेश पाटील असं होतं. आता 17 पाटील होते सत्य ह्या एकाच ग्रामाला, महाराज शेगावाची आले परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत राहिले मनाचे येईल त्या स्थळा. अकोले मलकापूर नावे सांगावी कुठं, बरं चांदण्यांची न होणार मोजदाद केव्हाही. आणि आता ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास सुरू झाला, उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळात.
हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. आता सीतामाई मंदिर म्हणतात त्या मंदिराला. शेगावला गेलो की सीतामाई मंदिर म्हटलं की आपण मारुतीच्या मंदिरात जातो. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती या भक्तरेवाची. पेंडी लागी जायचा आळा. काय सुंदर उपमा आहे. पेंडी, जे आपण गुरांना चारा देतो, पेंड असते, त्या पेंडीला जसा आळा असतो तैसा पाटील गावाला. गावाला धरून ठेवणारे. हं? जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होईल. नॅचरल पुढारी जसं करतील तसं. गाव करी ते रावण करी अशी एक म्हण आहे. तसंच जसं राजा करतो तसं प्रजा करते. जे राजाला आवडतं ते प्रजेला आवडतं. म्हणून तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होईल. चाले उत्सव महिनाभर. अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी येई पूर. लोक अवघे तृप्त होती. या या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. आता हे पुढे सगळं त्या पाटील घराण्याचं वर्णन आहे. पण पुढे त्यांनी एक गोष्ट छान सांगितलेली आहे ती अशी की, हा श्रोते, हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण. ते जो घेई त्याला जन भिवू लागती सहजशी. असं कोणीतरी गावात असणं गरजेचं असतं. गाव करी ते रावण करी अशी मराठी भीतरी म्हणायची आहे साजरी, ती यथातथ्य असे. आता पुढे असं सांगितलेलं, या मारुती मंदिराची आले गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभाची उत्सव श्रींचा पहावया. आणि तिकडे गेल्यावर बोलले बंकटलालाची, मी या मंदिराची राहीन जाण अहर्निशी. त्याचा शोक करू नको. आता विचार करा, बंकटलाल भक्ताकडे महाराज राहत होते. एवढे दिवस ते राहिलेले आहेत. कधी तर माघवद्य सप्तमी, त्याच्यानंतर माघवद्य एकादशीला त्याच्या घरी आले. एकादशी द्वादशी जे काही असेल ते ते आणि तिथपासून ते श्रावणापर्यंत बंकटलालाच्या घरी राहिलेले आहेत. आता एवढे दिवस महाराज घरी राहिल्यावर मध्ये मध्ये ते कुठे कुठे जात होते ती गोष्ट वेगळी, पण मुक्काम त्यांचा बंकटलालाकडे असायचा. असं असताना आता महाराज बंकटलालाचं घर सोडून मारुतीच्या मंदिरात राहायला गेलेत. बंकटलालाची अवस्था काय होईल याचा महाराजांना अंदाज होता. आणि दुसरं असं की नंतर भास्कर पाटील पण आलेले आहेत. महाराजांनी अशी कृती करण्यामागे किती कारणं असू शकतील, की आता भास्कर पाटील त्यांच्या सेवेत आहेत. म्हणजे भास्कर पाटील स्वतः जरी महाराजांची सेवा करत असले तरी एखाद्या प्रापंचिकाच्या घरी संत येऊन राहतात आणि संतांबरोबर त्यांचा एक सेवकही येऊन राहतोय. असं म्हटल्यावर प्रापंचिकाला कुठेतरी काहीतरी मनात असं येऊ नये की आता हे पण आले. म्हणून महाराजांनी आधीच सांगितलं, आता मी दुसरीकडे जातो. त्यांची गैरसोय होऊ द्यायची नाही आपल्या भक्ताची किंवा भक्ताच्या परिवाराची. गैरसोय कुणालाही झाली नसती. बंकटलालाचा वाडा खूप मोठा होता. त्यांना कुठलीही अडचण झाली नसती. बंकटलालाने अगदी आनंदाने सगळ्या परिवाराने केलं असतं. पण आपले महाराज त्यांनी काय सांगितलं, गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर. योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. आणि त्याच्यावर त्यांनी उदाहरणं पण दिलेली आहेत. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग झाले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर निरंतर. प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. आणि सगळ्यात मोठं उदाहरण दिलेलं आहे की छत्रपती राजा शिवाजी जो वीर बहादूर जो रणबहादूर वीर गाजी, ज्याने हिंदूंची रक्षली बाजी दंडून दुष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते. रामदास समर्थांवर इतकं प्रेम होतं. परी सज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. मोठं उदाहरण दिलेलं आहे की राजा छत्रपती शिवाजी महाराज तरी सुद्धा समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर राहिले. हे उदाहरण देऊन त्यांनी त्याला सांगितलं, याचा विचार करावा, हट्टमुळी न धरावा, माझ्या म्हणण्याचा मान द्यावा, याच तुझे कल्याण. आता
बंकटलाल इतके समजूतदार होते, इतके शहाणे होते, त्यांना एवढं सांगून समजलेलं आहे. मग त्यांनी कुठला शोक केलेला नाही. वाईट नक्कीच वाटलेलं असणार की रोज सकाळी उठल्यावर जिथे महाराजांचं दर्शन होत होतं, आपल्या घरात महाराज राहत होते, आपल्या घरात अं बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार, असे असे तिकडे वर्णन केलेलं आहे दुसऱ्या अध्यायात. तिथे आता सगळा भक्तांचा जो रीघ येत होता महाराजांच्या दर्शनासाठी तो आता येणार नाही. कितीतरी गोष्टी बंकटलालाच्या मनात आल्या असतील. ह्या सगळ्या गोष्टी विचार करून बंकटलालाला कसे वाटले असेल असा विचार करायचा, की आपण नुसतंच वाचत जातो, पण तेव्हा बंकटलालावर किती ते मोठं संकट होतं की महाराज आता आपल्याकडे राहणार नाही. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला, की महाराज म्हणतायत ना मला आता इथे नाही राहता येणार, त्यांच्या म्हणण्यास मान द्यावा. तसा बंकटलालाने त्यांच्या म्हणण्याला मान दिला आणि निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. असो, मंदिरी स्वामी समर्थ येता हस्त हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुश्रूषे करता जवळ राही निरंतर. मुख्य विचार हाच असणार की आता भास्कर पाटील पण आले, इतर भक्त पण आता महाराजांना पुढचं सगळं दिसत होतं ना, बाळाभाऊ पण येणार होते, पितांबर महाराज येणार होते, सगळे तिकडे. आता पितांबर तिथेच असले तरी कायम महाराजांच्या सेवेत असायचे ते. मग प्रापंचिकाच्या घरी महाराज कसे राहणार? म्हणून महाराज मारुतीच्या मंदिरात आलेत. आणि दुसरा त्यांचा हेतू होता, ह्या पाटील मंडळींबद्दल त्यांना आधीच माहिती असणार. पुढे हा एवढा संस्थांचा कारभार सांभाळणारे कोण होते, तर हे पाटील. मग आता त्यांना तयार करायचा, त्यांचा उद्धार करायचा आहे, म्हणून ते या मारुतीच्या मंदिरात येऊन राहिले. हा श्रीदास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावो पथ संत चरण सेवेचा. एक एक दासगणू महाराजांनी जेव्हा अध्याय संपवताना एक एक ओवी लिहिली, ती सुद्धा अतिशय सुंदर आहे. परत जेव्हा पोथी वाचाल तेव्हा आधीच्या 6 अध्यायांचं पण बघा, 5 अध्यायांचं, की ही जी शेवटची ओवी आहे त्याच्यात त्यांनी एक काहीतरी प्रार्थना केलेली आहे. ती प्रार्थना आपल्या सगळ्यांसाठी केलेली आहे. तसं इथे केलेलं आहे, मुमुक्षुला दावो पथ संत चरण सेवेचा. मुमुक्षुला मोक्ष मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? सत्संग, संत सेवा. ते त्यांनी इकडे आपल्यासाठी मागितलेलं आहे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः समाप्तः. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. अगदी 5 मिनिटं राहिलेत, मी पटकन सुरू करते 7वा अध्याय आणि पण थांबूया. एकच मिनिट. श्री गणेशाय नमः. जय जय अजी राघवा रामा, जय जय अजी मेघ श्यामा. संत जनांच्या विश्रामा सीतापते दाशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते ते नेई काम आपुले तळीला. भूपतीचा वशिला ज्याते देवा लाजला तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला तरी. ऐशा अमोघ कृपेला होईन का मी योग्य भला. ऐसा जो मी विचार केला तो ऐसे आले आले कळून. आणि पुढे दासगणू महाराज जे म्हणत आहेत की नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी हे श्रीपती. ऐशी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा शाळभूत ते न कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. हा पूर्ण मंगलाचरण जो आहे तो तुम्हा सगळ्यांचा आहे. आपण सगळे ह्याच्यातूनच जातो. दासगणू महाराज स्वतः जर एवढे हरिभक्त परायण दासगणू महाराज त्यांच्याविषयी असं लिहितात, तर आपण कुठे आहोत? प्रत्येक अध्यायात मंगलाचरणात त्यांनी वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन केलं. कधी निर्गुण परब्रह्माचं केलेलं आहे. अल्टिमेटली त्यांनी सगळ्यामध्ये अद्वैत वेदांत सांगितलेला आहे. पण कधी कृष्णाबद्दल बोलतायत, कधी विठ्ठलाबद्दल बोलतायत, इथे रामाबद्दल बोलतायत.
जय जयाजी राघवा रामा, जय जयाजी मेघश्यामा, संत जनांच्या विश्रामा, सीतापते दाशरथे. सगळ्या संतांचा विश्राम आहे प्रभू श्रीराम. तुझ्या कृपेने वानर हे सगळं आपल्याला माहितीये. तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी. मागे सांगितलं होतं श्रीकृष्ण आणि अर्जुन. श्रीकृष्ण एकटे असले तरी त्यांचं असणं हेच अर्जुनाला विजय देणार होतं. त्यामुळे तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते नाही कामू आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्याते देवा लाभला तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला तरी जर राजाचा वशिला लागला तर तो सगळ्यांना वंदनीय होतो. दिवाण म्हणजे मुख्य कारभार सांभाळणारा, तो सुद्धा मान देतो. का? कारण भूपतीचा वशिला लाभलेला आहे. आईशा अमोघ कृपेला होईन काम योग्य भला, असं दासगणू महाराज विचारतायत आणि सांगतायत की माझं ज्ञानही काही खरं नाही आणि भक्ती काही खरं नाही, असं दासगणू महाराज म्हणतायत. हा, खरी खुरी हे श्रीपती यायची आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा, मन सदा आषाळभूत. आपलं मन आषाळभूतच असतं. आपण वर्तमानात कधी जगतच नाही आणि वर्तमानात जे आहे ते चांगलं म्हणतच नाही. सदैव आपल्या मनात आशा असते की उद्या काहीतरी चांगलं होईल. आज चांगलं आहे हे बघतच नाही. म्हणून ते म्हणतायत मन सदा सदा आषाळ भूत ते ना कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. सगळं काही चांगलं असताना सुद्धा अजून काहीतरी हवं, अजून चांगलं हवं आहे. मग ईशा पातक्याला केली. आता हे सगळं आहे म्हणून स्वतःला ते पातकी म्हणतायत. केवी लाधावा वशिला या तुझा सांग जगतपाला, हे व्यावहारिक म्हणणे असेल. आणि पुढे ते म्हणतायत की तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साठी ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधू. किती पापी किती पापी जनांचा उद्धार केलेला आहे भगवंतानी आधी. कितीतरी उदाहरणं आहेत. कृष्णाच्या ह्याच्यात कंसाला मारलं तरी त्याचा उद्धारच झालेला आहे. पूतनेला मारलं तरी त्याचा उद्धारच झालेला आहे. रामाने रावणाचा वध केला तरी उद्धारच झालेला आहे. त्यामुळे मग ईशा पातक्याला केवी लाधावा बशीला, तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साठी ऐसी साक्ष पुराणाची आहे दीनबंधू. पुराणातल्या सगळ्या कथा आपल्याला हेच सांगतात. अजामेळ त्याचा उद्धार केलेला आहे. कितीतरी अशी उदाहरणं आहेत जिथे आयुष्यभर पाप केली तरी सुद्धा कुठेतरी देवाचं नाव घेतलेलं आहे, कुठेतरी देवाची उपासना घडलेली आहे आणि त्यांचा उद्धार झालेला आहे. शिवपुराणातली काही गोष्टी मी सांगितल्या आहेत. तर पुण्यवानाचे तारण केल्यानं काही जवळ नवल जाणं, जो पातक्या लागून उद्धरी तसे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन, देवा मम पातका लागून किमपी आता पाहू नको. रक्षी आपुला मोठेपणा मज सांभाळी नारायणा. दास गणू शरण चरणा आता उपेक्षा करू नको. आता मी तुझ्या चरणी शरण आलेलो आहे, आता माझी उपेक्षा करू नको. शरणी चरणी शरण येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. शरणागती. शरणागतीबद्दल थोडस सांगते आणि आपण थांबूया. कारण पुढे सगळा उत्सवाचाच विषय आहे आणि खरं पाटलांच्या घराण्याबद्दल वगैरे सगळं आहे. त्यामुळे आणि अतिशय महत्वाचा उपदेश आहे. त्यामुळे तिथे थांबूया. शरणागती. शरणागती म्हणजे काय? तर शरणागतीचे काही 6 गोष्टी आहेत शरणागतीमध्ये. त्या अशा आहेत. अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वास, गोप्तृत्व वर्णम यथा आणि कार्पण्य. ह्या 6 ज्या गोष्टी आहेत, आत्मनिक्षेप कार्पण्यम, ह्या 6 ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे षडविधा शरणागती. आता ह्याचा अर्थ काय? अनुकूलच संकल्प,
जे महाराजांना आवडतं त्याचाच संकल्प करायचा. काय आवडतं महाराजांना? कर्तृत्व आवडतं, कर्मयोगावर विश्वास आवडतो, उपासना आवडते. ज्या ज्या गोष्टी महाराजांना आवडतात, अभेद वृत्ती आवडते, कुठेही त्यांना भेद केलेला आवडत नाही. घरातल्या कामवाल्या बाईला आधी उकळवून दिलेला चहा, पावडर त्याच्यातच नवीन पाणी घालून चहा करून देणं नाही आवडत महाराज. जसं तुम्हाला हवं तसंच इतरांना पण हवं, ही अभेद वृत्ती महाराजांना आवडते. अनुकूलस्य संकल्प हा, प्रतिकूलस्य वर्जन, म्हणजे त्यांना नाही आवडत ते टाकून द्यायचंय. मग काय नाही आवडत? दंभ अजिबात आवडत नाही. सगळीकडे अख्ख्या गजानन विजय ग्रंथात कितीतरी अशी उदाहरणं आली जिथे महाराजांनी दंभ खोडून काढलेला आहे. नाही आवडत दंभ. आपण जसे आहोत तसेच राहायचं. आपण कोणीतरी वेगळे आहोत असं दाखवायला जाणं म्हणजे दंभ. आरती करताना नाही एवढा आर्त होता येत तर कशाला दाखवायला जायचं? काही जण दाखवतात, हा दंभ. प्रतिकूलस्य वर्जनम रक्षिष्यती इति विश्वास, महाराज माझं रक्षण करत आहेत हा दृढ विश्वास. जानराव देशमुख, मगा औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली, त्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. रक्षिष्यती इति विश्वास, गोप्तृत्व वर्णम यथा, त्यांचीच आवड, त्यांनाच कायम त्यांचं स्मरण करणं हीच आवड. आणि पुढे आत्मनिक्षेप, पूर्णपणे आत्मसमर्पण, कार्पण्यम म्हणजे दीनता. मी कोणी मोठा नाही, मी तुमच्याकडे पुढे कोणीच नाही, ही दीनता. कुठेतरी नतमस्तक असावं म्हणून चरणी शरण, कुणाच्या तरी चरणांवर डोकं टेकायचं असेल तर त्यासाठी झुकावं लागतं. आणि असं झुकणं म्हणजे दीनता. माझ्यात काहीतरी कमी आहे हे स्वतःला सांगणं आणि तसं आचरण करणं याला दीनता म्हणतात. भलेही सगळे गुण असतील, सर्व गुण संपन्न असाल, पण तरी सुद्धा व्रजभूषणासारखं होता आलं पाहिजे, बंकटलालासारखं होता आलं पाहिजे, ही दीनता. नाहीतर मी म्हणजे कोण असं जिथे असतं तिथे शरणागती येत नाही. जर षड्विधा शरणागती यायला हवी असेल तर हे सगळे गुण पाहिजेत. तर आत्मसमर्पण आपल्याला कितपत करता येईल माहिती नाही, पण अनुकूलस्य संकल्प हा, प्रतिकूलस्य वर्जनम याचा प्रयत्न तर करू शकतो. रक्षिष्यती इति विश्वास, हा विश्वास तर मनात ठेवू शकतो. त्यामुळे इथे आपण आज थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करू. पुढचं जे मुख्य कथानक आहे तो भाग सुरू करू. तुझा आवाज कमी कर. सगळी सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचे आभार मानते. जय गजानन. जय गजानन. खूपच सुंदर ताई, खूप सुंदर. म्हणजे ना, पुन्हा पुन्हा हेच महाराज आम्हाला जाणवून देत आहेत की तुम्ही काय ग्रंथ वाचलाय. तुम्ही पोथी बघितलीच नाही, त्या वज्रभूषणाला आलिंगन दिलेलं तुम्ही सांगितल्यावर कळलं की अरे हे असं होतं. पहिल्यांदा कळलंच नाही ते. म्हणजे अशी डोळे उघडणी, कान उघडणी चालू आहे. आणि शरण जाणं, आता शेवटचा हा भाग होता. बाप रे, म्हणजे किती गृहीत धरलंय आपण, म्हणजे महाराजांनाही गृहीत धरलंय स्वतःच्या वागण्याबद्दल सुद्धा. आणि खरंच खूप सुंदर. जय पुन्हा गजानन. पुन्हा हे डोळे जेव्हा उघडून मी तुम्हाला सगळ्यांना सांगताना यात माझ्यासाठी पण शिकायला आहे खूप. कारण जे बोललं जात आहे ते महाराज वदवून घेतात. आणि त्यातनं जसं एका साधिकेने सांगितलेलं होतं की प्रवचन करणं ह्यात काही असं मोठं काही नाहीये, उलट आपली तयारी व्हायला पाहिजे म्हणून महाराज ही सेवा करण्याची संधी देत आहेत, हे त्यांचा मोठेपणा आहे. बरं. म्हणजे तुम्हाला त्यांनी निरूपणाची संधी दिली आणि आम्हाला श्रवण करण्याची संधी दिली. हा तेच त्यामुळे म्हणजे दोन्ही ठिकाणी दोन्ही कृपेचाच भाग ठिकाणी आहे हा. नक्कीच.
हा. आणि इथे वर्षाताई म्हणतायत की मेघनाताईंकडून श्री गजानन महाराज निरूपण ऐकायला मिळणे हेच आमचे परमभाग्य आहे. प्रत्यक्ष आपण तेथेच त्याच काळात हजर असून आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष अनुभूती घेत आहोत, असाच अनुभव येतो. धन्यवाद ताई. जय गजानन. जय धन्यवाद गजानन. वर्षाताई. जय खूप सुंदर. आणि सगळ्यांच्या मनात वर्षाताईंनी रिप्रेझेंट केलं. सगळ्यांच्या मनात हाच भाव आहे की आम्ही त्या प्रसंगामध्ये जातो आणि खरंच सगळं उभं राहतं. प्रत्येक शब्दामध्ये अर्थ काय आहे तो कळायचा प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद ताई. आणि जय जय गजानन. गजानन. समर्थ खूप सद्गुरु श्री गजानन समर्थ. महाराज की जय. जय. जय गजानन. हा, साधक हो, तुम्हा सर्वांचे पण खूप खूप आभार की तुम्ही प्रेमाने एवढे येत आहात. आणि तुमच्या प्रतिक्रियांसाठी, प्रश्नांसाठी हा ग्रुप ओपन असेल. तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. धन्यवाद. जय गजानन. ताई सगळे ग्रुपवर नसतील, त्यामुळे प्रतिक्रिया नाही दिल्या तरी काही हरकत नाही. ही सेवा आहे. हा, जे काही वदवून घेते ती माऊली वदवून घेते, ते पण त्यामुळे आहे. बर, हा. हरकत नाही. हं? ठीक आहे, ठीक आहे, जय हरकत गजानन. नाही. Yes. जय गजानन ताई. जय गजानन. जय आता गजानन. पुढचा शुक्रवार हो, पुढचा शुक्रवार तारीख 14 ना. 6 आणि 8, हो, 14, 6, हो, 13 असेल. 13ला रविवार आहे. काय 14. आहे? 14 आहे ना? हा, 14 आहे, बरोबर. 14. चालेल, 14ला भेटू मग आपण. हो हो. धन्यवाद ताई. जय गजानन. जय गजानन. हा, अगदी. माऊलीला आम्ही नक्की हक करणार आहे आता. म्हणजे तो प्रसंग पुन्हा बघून एक आलिंगन घेणार आहे ते. इथे घेतलं, पण पुन्हा नक्कीच. घ्यायचंय. येस. थँक्यू. जय धन्यवाद. गजानन. जय गजानन.